हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी आहे ॲडव्होकेट अशोक पाचपूर. यूट्यूबवर आपले सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओ हा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ ह्या इंटरनेटच्या जगात सायबर गुन्हेगार हे जनतेची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग कसे वापरतात याबाबतचा आहे. यामध्ये मित्रांनो, कोणत्याही प्रकारे आपले बँक खाते रिकामे करणे हा त्यांचा उद्देश असतो. तर मित्रांनो, आता आपण ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार बघूया. नंबर 1, फिशिंग आणि बनावट मेसेज. यामध्ये बँक अधिकारी, वीज कंपनी किंवा नामांकित ब्रँड असल्याचा दावा आणून मेसेज किंवा ईमेल पाठवले जातात. यात दिलेल्या खोट्या लिंकवर क्लिक केल्यास बँक खात्याची तुमची गोपनीय माहिती चोरी होते. नंबर 2, OTP फसवणूक. यामध्ये लॉटरी लागली आहे किंवा एखादी सेवा बंद होईल अशी भीती दाखवून किंवा तुमचे पार्सल आले आहे असे सांगून OTP किंवा UPI पिन विचारला जातो आणि बँक खात्यातील पैसे ट्रान्सफर होतात. नंबर 3, KYC अपडेट फ्रॉड. तुमचे बँक खाते, सिम कार्ड किंवा पॅन कार्ड ब्लॉक झाले आहे, ते सुरू करण्यासाठी KYC करा असे सांगून फसवणूक केली जाते. नंबर 4, पार्ट टाइम जॉब आणि वर्क फ्रॉम होम फ्रॉड. टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर घरोघरी बसून किंवा व्हिडिओ लाईक करून दररोज हजारो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळले जातात. नंबर 5, ऑनलाईन शॉपिंग फसवणूक. सोशल मीडियावर स्वस्त वस्तूंच्या जाहिराती दाखवून किंवा बनावट वेबसाईट तयार करून पैसे घेतले जातात आणि वस्तू किंवा सेवा दिली जात नाही. नंबर 6, इन्व्हेस्टमेंट फसवणूक म्हणजे कमी वेळेत जास्त नफा मिळवून देण्याच्या खोट्या आमिषाने लोकांना फसवणे. यामध्ये गुन्हेगार खोट्या कंपन्या किंवा बनावट प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांकडून पैसे घेतात व नंतर ते पैसे घेऊन पडून जातात. यामध्ये नवीन गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना नफा म्हणून दिले जातात. जेव्हा नवीन लोक येणे बंद होतात तेव्हा ही योजना कोसळते. बनावट ॲप्स किंवा वेबसाईटद्वारे बनावट डिजिटल चलने विकून फसवणूक केली जाते. बनावट सल्ल्याच्या किंवा माहितीच्या आधारे कमी किमतीचे शेअर्स खरेदी करायला लावून नंतर गुन्हेगार त्यांचे शेअर्स विकून नफा कमावतात व इतरांचे नुकसान करतात. सोशल मीडिया किंवा डेटिंग ॲप्सवर मैत्री करून नंतर गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळतात. मित्रांनो, कोणतीही गुंतवणूक शून्य जोखीमवर दरमहा प्रचंड परतावा देण्याची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे सावध राहा. मित्रांनो, ही संधी लगेच हातून जाईल असा दबाव आणला जातो. हे सल्लागार सेबी किंवा RBI कडे नोंदणीकृत नसतात. नंबर 7, डिजिटल अरेस्ट फ्रॉड. यामध्ये भामटे पोलीस, ED किंवा CBI अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉल करतात. ते पीडितेला मनी लॉन्ड्रिंग किंवा ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून कॅमेरासमोर अटक केल्यासारखे बसवून ठेवतात आणि पैसे उकळतात. ते असे सांगतात की तुमच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही फोन कट करू शकत नाही किंवा खोली बाहेर जाऊ शकत नाही. गुन्हेगार अटक किंवा खटला मिटविण्यासाठी तपास शुल्क म्हणून किंवा सुरक्षा ठेव म्हणून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडतात. तर मित्रांनो, प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही कायदेशीर प्रकार अस्तित्वात नाही. कोणताही पोलीस किंवा तपास यंत्रणेला व्हिडिओ कॉलद्वारे कोणालाही अटक करण्याचा अधिकार नाही. कोणताही सरकारी अधिकारी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर आर्थिक दंड किंवा पैसे मागू शकत नाही. नंबर 8, गुगल एडिट फ्रॉड म्हणजे सायबर गुन्हेगाराद्वारे गुगल मॅप्सवरील बँका, हॉस्पिटल्स, हॉटेल्स किंवा इतर नामांकित संस्थांच्या अधिकृत प्रोफाईलमधील फोन नंबर किंवा पत्ता बदलून एडिट करून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. नंबर 9, कंझ्युमर केअर पॉइंट म्हणजे कस्टमर केअर स्कॅम म्हणजे सायबर गुन्हेगाराद्वारे बँक, ऑनलाईन शॉपिंग किंवा इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांचे बनावट कस्टमर केअर नंबर इंटरनेटवर टाकून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करतात. तोतया कर्मचारी समस्येचे निवारण करण्यासाठी एनीडेस्क, टीम व्ह्यूअर सारखे रिमोट ॲक्सेस ॲप डाउनलोड करायला सांगतात. मित्रांनो, ते करू नका, कारण ॲप इन्स्टॉल झाल्यावर ते गुन्हेगार ग्राहकांचा मोबाईलचा ताबा मिळवून बँक खात्यातून सर्व पैसे परस्पर काढून घेतात.
UPI किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने काढल्या जातात. तसेच तुमचे सिम कार्ड ब्लॉक होईल किंवा खाते बंद होईल अशी भीती दाखवून ग्राहकांकडून OTP किंवा पिन मागितला जातो. अशा वेळी मित्रांनो, सावध राहा. नंबर 10, सायबर फ्रॉड. यामध्ये फसवणूक करणारे विश्वासू व्यक्ती बँक किंवा कंपनीचे असल्याचे भासून तुम्हाला जाळ्यात ओढतात. नंबर 11, मॅट्रिमोनियल कस्टम्स गिफ्ट. यामध्ये विवाह गिफ्ट वस्तू घोटाळा होतो. यात फसवणूक करणारे विवाह संस्थे विवाह संकेतस्थळ किंवा सोशल मीडियाचा वापर करतात. भामटे परदेशात उदाहरणार्थ UK, अमेरिका येथे उच्च पदावर किंवा श्रीमंत असल्याचे खोटे प्रोफाईल बनवतात. ते पीडित व्यक्तीशी जवळीक साधतात आणि लग्नाचे आमिष दाखवतात. ते भारतात महागडे गिफ्ट, हिरे किंवा परकीय चलन पाठवत असल्याचे नाटक करतात. त्यानंतर विमानतळावरील कस्टम अधिकारी म्हणून पीडितेला एक व्यक्ती फोन करते. गिफ्ट सोडवण्यासाठी किंवा कर भरण्यासाठी बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. तेव्हा मित्रांनो, सावध राहा. त्यानंतर नंबर 12, फेक फेक लोन ॲप्स, इन्स्टंट लोन फ्रॉड. यामध्ये लोकांना काही मिनिटातच कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांची वैयक्तिक माहिती चोरणे आणि नंतर पैशासाठी ब्लॅकमेल केले जाते. कागदपत्रे नसतानाही सिबिल स्कोअर खराब असला तरीही कर्ज मंजूर होईल असे खोटे सांगितले जाते. त्यामुळे मित्रांनो, अशा गोष्टीला बळी पडू नका. कधी कधी फेक ॲप डाउनलोड करताना ते ॲप तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट्स, फोटो, मेसेज आणि कॅमेऱ्याचा ॲक्सेस मागते. परवानगी देताच हा सर्व डेटा गुन्हेगारांच्या सर्व्हरवर जमा होतो. त्यामुळे नेहमी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वरूनच ॲप डाउनलोड करा. ते ॲप RBI कडून मान्यताप्राप्त असल्याची खात्री करा. मित्रांनो, कोणतीही कर्ज देणारी बँक तुमच्या फोनमधील फोटो किंवा वैयक्तिक माहिती मागत नाही. नंबर 13, ऑनलाईन गॅमलिंग फ्रॉड. म्हणजे ऑनलाईन सट्टेबाजी आणि गेमिंग प्लॅटफॉर्मच्या क्षेत्रामध्ये आयोजित केलेल्या कोणत्याही कायदेशीर किंवा फसव्या क्रियाकल्पाचा संदर्भ आहे, ज्याचा उद्देश निकालामध्ये फेरफार करणे, त्रुटींचा फायदा घेणे किंवा आर्थिक फायद्यासाठी खेळाडू किंवा प्लॅटफॉर्मची फसवणूक करतात. नंबर 14, QR कोड फ्रॉड. यामध्ये सायबर गुन्हेगार ग्राहकांना फसवण्यासाठी QR कोड स्कॅन करायला लावतात आणि त्या बदल्यात पैसे मिळतील असे आमिष दाखवतात. मात्र कोड स्कॅन केल्यावर तुमच्या बँक खात्यातील पैसे चोरी होतात. एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करताना अनोळखी व्यक्ती तुम्हाला पैसे देण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यास सांगते. तुम्ही कोड स्कॅन करून UPI नंबर टाकताच समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी तुमच्या खात्यातून पैसे कट होतात. काही वेळा रेस्टॉरंट किंवा दुकानात खोटा QR कोड लावला जातो. तो स्कॅन केल्यानंतर हॅकरच्या बनावट वेबसाईटवर माहिती भरून तुमची आर्थिक फसवणूक केली जाते. नंबर 15, सायबर स्टॉकिंग. यामध्ये ही इंटरनेट, सोशल मीडिया किंवा मोबाईलचा वापर करून एखाद्या व्यक्तीवर सतत नजर ठेवणे, तिचा पाठलाग करणे किंवा तिला अवाजवी त्रास देण्याची एक गंभीर फसवणूक आणि गुन्हा आहे. यामध्ये गुन्हेगार तुमच्या सोशल मीडिया पोस्ट, फोटो आणि तुमच्या लोकेशनवर सतत नजर ठेवतात. नंबर 16, एक्स्टॉर्शन युजिंग सोशल मीडिया. यामध्ये डिजिटल माध्यमांचा वापर करून केलेली लैंगिक छळवणूक आणि पैशांची वसुली म्हणजे खंडणी होय. यामध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, विश्वास संपादन करणे, व्हिडिओ कॉल आणि रेकॉर्डिंग, ब्लॅकमेलिंग आणि पैशांची मागणी. यामध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ एडिट करून किंवा जसा आहे तसा सोशल मीडियावर, युट्यूबवर किंवा पीडित व्यक्तीच्या नातेवाईकाला पाठविण्याची धमकी दिली जाते. ही धमकी देऊन मोठ्या रकमेची मागणी केली जाते. त्यामुळे मित्रांनो, तुमचे प्रोफाईल लॉक ठेवा. व्हिडिओ कॉल सावधगिरीने घ्या. खाजगी माहिती शेअर करू नका. पैसे देऊ नका. संवाद थांबवा. सायबर पोलिसांचे हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करून मदत मिळवू शकता. नंबर 17, AEPS म्हणजे आधार एनेबल पेमेंट सिस्टीमद्वारे होणारी फसवणूक. मित्रांनो,
तुमचा आधार नंबर आणि बोटांच्या ठशांचा म्हणजे बायोमॅट्रिकचा गैरवापर करून तुमच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले जातात. यामध्ये मित्रांनो OTP किंवा ATM पिन नंबरची गरज नसते. फक्त तुमचा आधार नंबर व फिंगरप्रिंट पुरेसा असतो. यामध्ये मित्रांनो ठशांची चोरी करून तुमचे बायोमॅट्रिक मिळवतात. त्यासाठी UIDAI म्हणजे UDAI याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे बायोमॅट्रिक्स नेहमी लॉक ठेवा. माहिती गुप्त ठेवा. SMS अलर्ट सुरू ठेवा. जर तुम्ही या सुविधेचा वापर करीत नसाल तर बँकेत जाऊन तुमच्या खात्यावरील AEPS सेवा बंद करण्याची बँकेला विनंती करा. मित्रांनो, भारतात सायबर गुन्ह्यांसाठी मुख्यत्वे माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट व भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS 2023 यामधील फ्रॉड व इम्पर्सनेशन सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार 10 वर्षापर्यंतचा कारावास व लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो. तर मित्रांनो, यामध्ये जवळजवळ सर्व प्रकारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. कलमाप्रमाणे अधिक शोध लागून कालमानाप्रमाणे अधिक शोध लागून नवनवीन प्रयोगांचा अवलंब केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमचे जीवन वाचवू शकतो. तर काही लोक लाखो रुपयांचे नुकसान होण्यापासून वाचू शकतात. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. तुमच्या एका लाईकने मला नवनवीन समाजोपयोगी, लोकोपयोगी आणि तुमच्या आयुष्यात नवीन सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने व्हिडिओ प्रसारित करण्याची प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये सूचना कळवा. धन्यवाद मित्रांनो. यालाच कनेक्टेड माझा पार्ट 2 व्हिडिओ राहील, ज्याचे नाव असेल ऑनलाईन फ्रॉड झाल्यास जबाबदारी कुणाची आणि त्यावर हायकोर्ट रुलिंग. तर माझा पुढील व्हिडिओ पार्ट 2 हा सुद्धा नक्की बघा. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.